ज्ञानदेव बोलले वचनोक्ती काही शंका न धरीची ती सांडून द्वैत भावरीती अनुभवमती वदावी. ग्रंथ करते श्री संत महिपती गो या ठिकाणी सांगतायत. ज्ञानेश्वर महाराज नामदेवांना विचारताय, तुझं ज्ञान मला सांग, कारण तू देवाच्या संगतीमधला आहे. त्यावेळेस नामदेवांनी विचारलं, ज्ञानियांचा राजा तुम्हाला म्हणते, तुमच्यापाशी अफाट ज्ञान आहे आणि तुम्ही आम्हाला अध्यात्म विचारताय, मला त्यातलं काही कळत नाही, वेडे वा पुढे गाईना एवढंच मला कळतंय. अशा पद्धतीनं बोलू लागले. नामया तुझे सरळ बोल सिंधुनी भासती खोल स्वानंद जळाची साचली ओल सुशीतळ नित्य नवी. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, नामदेवा तू किती जरी सरळ बोलला, सहज बोलला, तरी ते आमच्यासाठी समुद्रापेक्षा खोल आहे. सहज जरी तू बोलला तरी सुद्धा ते आमच्यासाठी उपदेश आहे. सहज बोलणे हित उपदेश. तुम्ही सहज जरी बोलला तरी सुद्धा त्या अमृतापेक्षा गोड तुझं बोल आहे. तर असं ज्ञानेश्वर महाराज बोलतात. ते आताची ऐकवी सत्वर श्रवण झाले क्षुधा आतुर तरी ज्ञानामृत साचार वर्षद सत्वर यावरी. आणि त्यावेळेस सांगितलं, कोणी सांगितलं, ज्ञानेश्वर महाराज बोलतायत, नामदेवा जसं जमल तसं तू काही जरी बोलला तरी आमच्यासाठी ती अध्यात्म आहे. त्यामुळं तू सहज तुझ्या मनामध्ये जो भाव आहे भक्ती ज्ञान वैराग्याचा ते मला सांग असं बोलतात. तू विश्रांतीचे विसावते अंग म्हणून केला तुझा संग नामया तू भक्त अंतरंग केला श्रीरंग आदिन. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, नामदेवा तुझ्या संगतीमध्ये आल्यावर जीवाला विश्रांती मिळते, म्हणून एवढ्या लांब आलोय, आळंदीवरून आलोय. कशासाठी? तुझ्या संगतीसाठी आलोय. तुझी संगत मिळाल्यावर आमच्या जीवाला विसावा भेटणार आहे, विश्रांती भेटणार आहे. कारण तू देवाच्या जवळ आहे, देवाला तू अधीन केलंय, म्हणून तुझ्या संगतीची इच्छा आमच्या मनामध्ये आहे. ज्ञानेश्वर महाराज बोलू लागले. एक प्रेम रसा वाचून कासया पाहिजे उदंड ज्ञान जैसे नक्षत्रपतीची थोर स्थान अहोरात्र हिंडती. जगामध्ये फक्त प्रेम पाहिजे महाराज. प्रेमाशिवाय काय करायचं? भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. प्रेम सांगितलं, प्रेम पाहिजे माणसाकडे. प्रेमानं बोला. प्रेम असेल तर सगळं आहे. प्रेमाशिवाय, गोड बोलल्याशिवाय त्या ठिकाणी पुढचं संवाद साधता येत नाहीये. तुम्ही, तुमच्याकडे अफाट ज्ञान आहे, भक्ती आहे, सामर्थ्य आहे, वैराग्य आहे, प्रेम आहे आणि याच्यामुळे आम्हाला आनंद आहे असं सांगतात. ध्रुव नक्षत्र दिसे लहान परी अढळाक्षरी बैसले जाण देवी नामया तुझ्या अल्प ज्ञान म्हणून येते सर्वथा. ज्ञानेश्वर महाराज बोलतायत, नामदेवा तुझं अल्प जरी असलं तरी ते भगवंताच्या संगती मधलं ज्ञान आहे आणि त्याला कमी समजता येत नाही. ध्रुव छोटासा एवढंच पोरगा आहे ती ध्रुव, तरी आढळ पदावरती गेलाय महाराज. आजही ध्रुव तारा दिसतो, आजही तो अमर आहे. मग त्या ध्रुवाला लहान म्हणता येतं का? तसं तू काही जरी बोलला, अल्प जरी तुझ्याकडे ज्ञान असलं तरी ते समुद्र एवढा आहे असं माऊली बोलतात. थोर वाढला जरी तरी निर्मळ प्रकाश नव्हेच मंदिर दीपक तेज आईचे बरोबरी तो कैसा करी सांग पार. आणि ज्ञानेश्वर महाराज सांगू लागले, उदाहरण देऊ लागले. कारण ज्ञानेश्वर महाराजच ज्ञानाचा सागर आहे, अफाट ज्ञान आहे माऊलींकडं. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, नामदेवा कृष्ण किती जरी वाढला, अग्नी किती जरी भयंकर वाढला, तरी दिव्या एवढा स्वच्छ आणि निर्मळ प्रकाश वाढलेला अग्नी देऊ शकत नाही. दिवा लहान जरी असला तरी प्रकाश त्याचा निर्मळ आहे आणि अग्नी किती जरी वाढला त्याच्यामध्ये धूर असतंय, तो स्वच्छ प्रकाश देऊ शकत नाही. दीपक, दिवा जो आहे तेजाची बरोबरी करू शकत नाही असं माऊली बोलतात. शार्दुळाचे अंग दिसते सान परितयाच्या दृष्टीची टिकती वारण देवी नामया तुझे ज्ञान शौर्य तेजे वरिष्ठ की. सिंह
दिसायला लहान आहे महाराज, खूप लहान आहे. सिंहाची कंबर खूप छोटी आहे. सूक्ष्म मध्याची रचना, अभिमान होता पंचानना. लहान आहे तो सिंह, पण सिंह जरी लहान असला तरी मोठा हत्ती सिंहापुढे टिकत नाही. तसं तुमचं ज्ञान कमी जरी असलं तरी ते अमृता समान आहे. समुद्राच्या खोली एवढं सखोल आहे, असं ज्ञानेश्वर महाराज बोलू लागले. औषधी बहुत आणल्या भारी, तयाची अमृताची नयसरी. वा. देवी तुझ्या ज्ञानाची बरोबरी, शास्त्राधिकारी न करीती. ज्ञानेश्वर महाराज बोलतायत, नामदेवा, औषध किती जरी महागामधली आणली, किती बी किमतीचं औषधी घेऊन आली, तरी त्या औषधीला अमृताची बराबरीच करता येत नाही. कारण अमृत मेलेला माणूस जिवंत करतय, ती कोणत्याच औषधीमध्ये सामर्थ्य नाही. औषधी जशी अमृताची बरोबर करू शकत नाही, तसं तुझं जे ज्ञान आहे, तुझ्या ज्ञानाची बरोबर शास्त्र पुराण सुद्धा करू शकत नाही. तर असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. पलाटीचे पुष्प सुवासहीन, परिराय रंका तेची भूषण. देवी नामया तुझे ज्ञान, विश्व उद्धारक दिसत आहे. आणि फुलं असतात महाराज, ती बाजारात आपण विकत घेतो, नकली असतात ती फुलं. ते कसं असतं, सुगंध नसतो त्यांना. प्लास्टिकच्या फुलाला कुठला सुगंध आला, पण तीच राजाच्या गळ्यामध्ये शोभिवंत दिसतं. तसं तुमचं जे ज्ञान आहे, अल्प जरी असलं तरी ते शास्त्राला मान्य आहे. ते तुमचं आघात ज्ञान आहे, ते मला सांगा. ज्ञानेश्वर महाराज बोलू लागले. ते ऐकावया प्रेम भरीत, उत्कंठित झाले माझे चित्त. आता मौन सांडून त्वरित, माझे अर्थ पुरवावे. ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, नामदेवा, तुम्ही कितीही थोडं सांगा, कसंही सांगा, काहीही सांगा, तुमचं ऐकण्यासाठी माझं कान आतुर झालेले. त्याच्यामुळं आता मौन सोडा, शांत बसलाव, बोला, आणि मी जे विचारलंय त्याचं उत्तर मला द्या, असं ज्ञानेश्वर महाराज बोलतात. ऐसे बोलता ज्ञानेश्वर, नामदेव देत प्रत्युत्तर. म्हणे माझा अनुभव साचार, परिसा सादर स्वामिया. ज्ञानेश्वर महाराजांनी विचारल्यावर आता लय आग्रह केला माऊलींनी. आता माऊलीला ज्ञानाची गरज नव्हती, तो ज्ञानाचा समुद्र आहे. पण भगवंताच्या भक्तीमध्ये आल्यावर, देवाच्या संगतीमध्ये आल्यावर काय अनुभव मिळतो, देवाच्या संगतीमध्ये असल्यावर किती सुख मिळतं, हे ऐकण्यासाठी माऊलींनी विचारलं. मग नामदेव महाराज सांगतायत, ज्ञानेश्वर महाराज, अल्पमतीनं जसं जमल तसं माझा अनुभव आहे, तुम्हाला सांगतो, ऐका. अंगी असावे वैराग्य बळ, सर्वभूती दया अढळ. मी तू भणाची खळखळ, प्रपंच तळमळ नसावी. आणि नामदेवांनी सांगायला सुरुवात केली, महाराज, अंगामध्ये वैराग्य असावं, संसार सोडू नका. कोणत्याच संतांनी सांगितलेलं नाही. तुम्ही संसार करा, पण तिकडं जास्त चिटकून राहू नका. तुमच्या अंतःकरणामध्ये दया, क्षमा आणि शांती असावी. वैराग्य अंतःकरणामध्ये असावं, कुणाचा द्वेषच करायचा नाही. आणि प्रपंचाची तळमळ नसून, प्रपंच सहज होत असतो, त्याला काय करावं लागतंय का हो? प्रपंचाची तळमळ अंतःकरणामध्ये असू नये, असं नामदेव महाराज बोलतात. ऐशी स्थिती होताची जाण, तैशी म्हणावे शुद्ध भजन. अंगी जरी हे नसेल चिन्ह, तरी व्यर्थ साधन कासया. आणि असं जर कुणी असेल, कसं अंतःकरणामध्ये वैराग्य असावं, दया, क्षमा, शांती असावं, प्रपंचाकडे जास्त कल नसावा, असं जर कोण असेल तर त्याचंच शुद्ध भजन आहे, त्यालाच परमार्थ प्राप्त होतो. आणि हे जर नसेल तर केलेलं सगळं वाया आहे, व्यर्थ आहे. नामदेव महाराज सांगतात, बाह्यात कार्य केले नमान, अंतरी आठवले दोष गुण. जेवी मक्षिका समवेत पकवान, अति आदरे जेवीला. नामदेव महाराजांनी सुंदर सांगितलं, महाराज, आपण नमस्कार करतो, पण ज्याला नमस्कार करतोय त्याच्याविषयी प्रेम असावं.
ज्याला बाहेरून त्याला नमस्कार करायचा आणि आतमध्ये त्याचे दोषगुण पाहिजे, त्याने केलेले कुटाने हुडकायचे, असं जर कुणी करत असेल त्याला किंमत नाही. जसं आपण पंचपक्वान्नाचं जेवण करायलोय, पण त्या जेवणामध्ये माशी पडलेली आपल्याला माहित नाही आणि त्या माशी सहित आपण जेवण करतो. तसं एखाद्याला नमस्कार करत असताना त्याच्यामधले दोषगुण पाहू नये असं नामदेव महाराज सांगतात. उत्तम मध्यम नाठवे जाण तेची जाणावे अखंड नमन अंतरी स्वानंदाचे जीवन नाही खंडन तयासी. आणि नमन जर करायचं म्हटलं तर अंतःकरणामध्ये द्वैत असू नये, अद्वैतपणे त्याला नमस्कार करायचं. ज्याला आपण वंदन करायला तू कुणी असू द्या, माता पिता गुरु बंधू कुणीही राहू द्या, त्याच्या अंतःकरणामधला द्वेष पाहिजे, बघायचा नाही. आणि स्वतःच्या अंतःकरणामध्ये सखोल आनंद त्याच्याविषयी निर्माण व्हावा असं नामदेव महाराज बोलतात. विश्वी विश्वंबर व्यापला जाण निश्चल बोधे स्थिरावे मन याची नावे म्हणी जे ध्यान आनंद घन अक्षयी. आणि ध्यान करत असताना, भगवंताचं भजन करत असताना कसं करायचं? ह्या संपूर्ण विश्वामध्ये भगवंतच कोंडलाय, प्रत्येक क्षर आचारामध्ये देव आहे. कुणाकडे द्वैत भावनेनं बघायचं नाहीये, निश्चल मनानं देवाचं भजन करायचं. ही भावना मनामध्ये ठेवली तरच त्याचं भजन साध्य होतं असं नामदेव महाराज बोलतात. आता कैसे करावे श्रवण स्वामीने पुसिले मज कारण जेवी नाद लुप्त होऊन हरीन जाय विसरून देह भाव. आता पुढचा प्रश्न विचारला होता ज्ञानेश्वर महाराजांनी, ऐकायचं कसं, लक्ष देऊन कसं ऐकायचं, हा प्रश्न ज्ञानेश्वर महाराजांनी विचारला. नामदेव महाराज सांगू लागले, देवा ऐका म्हणले, कसं ऐकायचं, जमल तसं सांगायले. कोण? नामदेव महाराज सांगताय. हरिण असतं आणि हरणाच्या कानावरती जर नाद पडला तर ते नादामध्ये तल्लीन होतं आणि देह भावाला विसरून जातं. तशा पद्धतीनं ऐकायचं. पण काय ऐकायचं? भगवंताचं भजन, पोथी, पुराण, कीर्ती ह्या पद्धतीनं ऐकावं असं नामदेव महाराज बोलतात. तयारी ती तल्लीन मन करून ऐकावे हरिकीर्तन श्रवण भक्ती याच कारण मनती सज्ञान अनुभवी. नामदेव महाराजांनी सांगितलं, याच गोष्टीला जी काही हुशार लोक आहेत, सज्ञान आहे, ते यालाच ज्ञान म्हणतायत. कशाला? देवाचं कीर्तन भजन ऐकत असताना त्या पद्धतीनं ऐकावं, ज्या पद्धतीनं हरिण नादामध्ये लुप्त होतं आणि देहभाव विसरतो, त्या पद्धतीनं हरीचं कीर्तन, देवाचं भजन ऐकावं असं नामदेव महाराज बोलतात. व्यवहारी ठेवून या चित्त कृपण जैसा द्रव्य संचित त्याच रीती विचारी सोहित मनन निश्चित या नाव. आता दुसरा जो प्रश्न आहे तो मनन ऐकल्यानंतर ना त्याचं चिंतन करावं लागतं. दृष्टांत दिला ज्ञानेश्वर नामदेव महाराजांनी संसारामधला. धनलोभी असतो, कृपण व्यक्ती, तो जसं व्यवहार करून व्यवहारामध्ये लक्ष घालून धनाचा संचय करतो, जेवढ्या आवडीनं तो पैसे साठवण्याचं काम करतो, तेवढ्याच पद्धतीनं त्याचं असणारं श्रवण करावं, त्याचं मनन करावं, ते ऐकावं. नामदेव महाराज बोलतात. आता निधी ध्यास तो कैसा रीती जेवी परपुरुषीला ऊनी प्रीती ज्यारी मंदिरी राहती लौकिक स्थिती सारिख्या. आणि आता निधी ध्यास, श्रवण मनन आणि निधी ध्यास कसा असावा? तर काही त्या ठिकाणी एक दृष्टांत दिला. काही स्त्रिया परपुरुषाला पाहतात आणि लौकिकामध्ये वर्तन करतायत, पण त्यांच्या मनात काय चाललंय ही लवकर गोष्ट लक्षामध्ये येत नाही. परपुरुषाकडे पाहून सुद्धा आपलं मन संसारामध्ये लौकिकामध्ये त्या जशा पद्धतीनं राहतात तसं त्याचा निधिध्यास करावा. नामदेव महाराज बोलतात. जातक वसे भूमंडळी परित्याचे लक्ष मेघमंडळी कमळनी राहील सरोवरी परिभास्करावरी मन त्याचे. आणि दुसरा दृष्टांत नामदेव महाराजांनी सांगितला. चातक पक्षी जमिनीवर राहतो, पृथ्वी तलावरती राहतो,
पण त्या चातक पक्षाचं सगळं लक्ष आकाशाकडे असतं, पावसाकडे असतं. किंवा कमळीनी जे आहेत पाण्यामध्ये राहतात. कमळ कुठं राहतं? पाण्यामध्ये राहतं, पण त्याचं सगळं लक्ष सूर्याकडे असतं. तशा पद्धतीनं तुम्ही कुठेही राहा, पण तुमचं सगळं लक्ष परमार्थाकडेच असावं, असं नामदेव महाराज सांगतात. की धेनु चरत असत डोंगरी, परिचित ठेविले वाचावारे. भीमर ठेवून द्रव्यावरी, कृपण बाजारी हिंडत असे. दुसरा दृष्टांत दिला नामदेव महाराजांनी. गाई डोंगरावरती चरायला गेले, चरायला जरी गेली तरी तिचं सगळं लक्ष आपल्या लेकराकडे असतं, वासराकडे असतं. गाई किती जरी लांब असली तरी तिचं लक्ष वासराकडे असतं. किंवा एखादा कृपण व्यक्ती असतो, धनलोभी असतो, त्यानं जर घरामध्ये पैसा ठेवला असेल, तो बाजारामध्ये बिनधास्त फिरत असतो, पण त्याचं सगळं लक्ष घरच्या धनाकडे असतं. तशा पद्धतीनं तुम्ही कुठेही संसारामध्ये राहावा, पण तुमचं लक्ष जसं त्या धनलोभीचं धनावर असतं, गाईचं वासरावर असतं, तुमचं परमार्थामध्ये राहू द्या. नामदेव महाराज सांगतात. ना तरी चित्त ठेवून चोरीवर, सोनार घालिती अलंकार. की दुर्या सोनीच्या कर, रहिणीवर लक्षिती. किंवा त्या ठिकाणी असणारा सोनार जो आहे, सोनार ज्याच्या गळ्यामध्ये जास्त सोनं आहे त्याला जास्त भीती असते महाराज संसार जगामध्ये वाहत असताना. चोर कधी येऊन काटा काढतील निघून सांगता येत नाही ना. सोनं अंगावरती असल्यावर जसं चोरावरती चित्त असतं, कधी कोणी येतंय तशा पद्धतीनं. किंवा पुढा दुसरा त्या ठिकाणी दृष्टांत दिला, वाचा. की कुंभ घेऊन शिरावरी, मोकळ्या हाते चालती नारी. लक्ष ठेवून दुळीवरी, लोक आचारी बोलत. दुसरा दृष्टांत दिला नामदेव महाराजांनी. पूर्वी कृष्ण अवतारामध्ये गवळणी होत्या महाराज. एकावर 2-4 असणाऱ्या माठ ठेवायच्या, पण त्या माठाला हात लावित नव्हत्या महाराज, पडत बी नव्हतं. हात न लावता डोक्यावरती घागरी ठेवायच्या, माठ ठेवायच्या, पण त्यांचं लक्ष सगळं डोक्यावरती ठेवले त्याच्यावर असायचं. तशा पद्धतीनं तुमचं लक्ष परमार्थामध्ये असावं, असं नामदेव महाराज बोलतात. की चित्त ठेवणी पुष्पावर, मिलिंद आकाशी देत गुंजार. देवी भायत्कार करून संसार, अंतरी श्रीधर असावा. फुलावरती लक्ष असतं, त्या असणारं भ्रमराचं आकाशामधून पाहतो, पण लक्ष फुलावरती असतं. तसं बाह्यत्कारानं बाहेरून तुम्ही संसार करा, संसार करू नका, कुण्यात संतानं सांगितलेलं नाही. कारण प्रत्येक संतानं संसार केलाय, माऊली सोडले तर. सगळ्यांना परिवार आहे, सगळ्या संतांना बायका लेकरं आहेत. त्याच्यामुळं संसारामध्ये असावे, पण संसारामध्ये राहून परमार्थाकडे त्याच पद्धतीने लक्ष द्यावं, असं नामदेव महाराज बोलतात. सर्व भावे विठ्ठल चित्ती, रूप पहावे सर्वभूती. रजतम टाकून निश्चिती, सप्रेम चित्ती असावे. आणि सर्व ठिकाणी प्रत्येक चर आचाराला जे जे भेटीचे भूत, कुणीही जगामध्ये जीवसृष्टी भेटू द्या, त्याला विठ्ठल स्वरूप पाहायचं. विठ्ठलाचं स्वरूप त्या ठिकाणी डोळ्यानं पाहायचं, त्याचं भजन करायचं. रज तम सत्व त्रिगुण आहे, त्रिगुणामध्ये जीवाचा जन्म होत असतो. ही त्रिगुण बाजूला सारायचं आणि अद्वैत रूपानं देवाचं स्वरूप पाहावं. नामदेव महाराज बोलतात. संग होऊन एकट, सत्वशील ज्ञानी सुहट. सप्रेम भक्ती एकनिष्ठ, तेची श्रेष्ठ म्हणावे. आणि भक्ती जर करायची असेल तर देवाची भक्ती लोकांमध्ये होतच नाही. 4 लोक बरोबर असली की देवाचं भजन करता येत नाही, त्याची भक्ती करायला येत नाही. मग असंग धरायचा, कोणाचाच संग धरायचा नाही. एकटं असणारं स्वरूप धारण करायचं आणि एकट्यानं भगवंताची मूर्ती निहाळायची, एकट्यानं देवाचं भजन करायचं, तर ते साध्य होतं. नामदेव महाराज बोलतात. एक अंती वैसोनी नित्य नियमाने, करावे श्रीहरीचे कीर्तन. या विरहित केली साधन, ती वंदने जाणावी. नामदेव महाराजांनी सांगितलं, कलियुगातल्या लोकांना सांगतायत. मग कलियुगामध्ये काय आहे हो? योग याग विधी
येणे नव्हे सिद्धी, योग या तप करून आता सिद्धी प्राप्त होत नाही. मग जर भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल तर करावे श्रीहरीचे स्मरण. एवढं एकच साधन आहे. आणि ह्याला सोडून, ह्या देवाचं भजन सोडून जो बाकीचा जो करतोय तो बंधनामध्ये पडतोय. कारण कलियुगामध्ये उद्धाराचं साधन फक्त देवाचंच नाव आहे. कलियुगी मुख्य साधन श्रीरामाचे एक नाम जाणं, एकच नाव आहे. त्याच्याशिवाय बाकी सगळं बंधन आहे. नामदेव महाराज बोलतात, एकांती बैसोनी काय वाचा मनोभाव, म्या सांगितला आपला अनुभव. हेही वदावित पंढरीराव, रुक्मिणीनाथ श्री विठ्ठल. नामदेव महाराजांनी सांगितलं, माऊली तुम्ही जगाची माऊली आहे, ज्ञानाचा सागर आहे आणि तुम्ही मला ज्ञान विचारावं. आता तुमच्या पुढे आम्ही काय सांगणार आहे? तुमच्या अथांग ज्ञान, ज्याच्याकडे ज्ञानाचा समुद्र आहे, तुमच्या पुढे आम्ही काय सांगावं? पण मला जे अनुभव आला, कुठं राहून आला? देवाच्या बरोबर लावून जो मला अनुभव आला ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. पण मी सांगितलंय म्हणणं हे बी चुकीचं आहे. कारण बोलविता धनी वेगळाची. मी जे आता बोललोय ती सुद्धा माझी मती नाहीये, ते पांडुरंगानेच बोलवून घेतलं. नामदेव महाराज बोलतात, ऐसी ऐकोनी वचन उक्ती, ज्ञानदेव झाला विस्मित चित्ती. म्हणे विष्णू भक्त उदंड असती, पुढे होती अपार. आणि अशा पद्धतीनं ज्ञानदेवाच्या मुखातून, नामदेवाच्या मुखातून ज्ञानेश्वरांनी ऐकल्यावर ज्ञानेश्वरांनी विचार केला, महाराज देवाचे जे भक्त आहेत, उदंड आहेत, अनेक आहेत आणि याच्या पुढेही अनेक होणार आहेत. पण नामदेवासारखा एवढा सदोदित देवाच्या जवळ राहून अनुभव सांगणारा पहिलाच असेल. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, परिणाम याचे बोल अघटित, हे वाऊगेन म्हणावे किंचित. आज अमृत वर्षावरी चित, झाला त्वरित अम्मावरी. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, नामदेव महाराज थोडंच बोललेत. ज्ञानेश्वर महाराजांनी एवढं बोललेत का 9032 थोडंच बोलले. पण थोडं जरी बोलला तरी ते अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे, गहन आहे. अमृताचा वर्षावच आज आमच्यावरती झाला, असं नामदेव ज्ञानेश्वर महाराज बोलतात. हे अपार सुख विश्रांती, कोणास न घडे सकल पांती. मनात विचारून संती, उपपती चित्ती असो द्या. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सांगतायत किंवा ग्रंथकर्ते सांगतायत, नामदेवांनी जे ज्ञान सांगितलं ते थोडंच आहे आणि नामदेवाच्या ज्ञानानं अफाट विश्रांती भेटले, त्यांच्या ज्ञानानं आघात सुख झाले. ही किंचित जरी असलं तरी गहन आहे, शास्त्राला मान्य आहे, असं या ठिकाणी बोलतात. होती शास्त्र वक्ते उत्पन्न बहुत, होती बुद्धिमंत बहुश्रुत. होती कर्मनिष्ठ विद्यावंत, होती सर्वश्रेष्ठ पूज्य लोकी. ज्ञानेश्वर महाराज आता अनुभव सांगू लागले. नामदेवाचं ऐकलं आणि ज्ञानेश्वर महाराज बोलतायत, या जगामध्ये बुद्धिवान लोक कमी आहेत का? अनेक लोक बुद्धिवान आहेत, अनेक लोक शास्त्राने चालणारे आहेत, अनेक लोक हुशार आहेत, ज्ञानी, योगी, तापसी, श्रेष्ठ, वरिष्ठ अनेक लोक आहेत. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, जाणता कवित्व कुशल कला, चपळ वाचळ जरी झाला. पाठक साधक जरी असला, परिणाम यायचा न देखो. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, किती जरी हुशार असला, कवित्व करणाऱ्यामध्ये जो श्रेष्ठ आहे, बुद्धी अफाट त्याच्याकडे आहे, लेखक जरी असला, स्वतः कविता जरी रचलेल्या असल्या स्वतःच्या बुद्धिमत्तेनुसार, तरी नामदेवापेक्षा श्रेष्ठ जगामध्ये कुणीच नसेल, असं ज्ञानेश्वर महाराज बोलतात. आत्मज्ञानी ही योगयुक्त, कोणी असेल जीवन मुक्त. ज्ञानी वैसती निष्ठावंत, परिणाम यायचा न देखो. काही लोक आत्मज्ञानी आहेत महाराज, आत्मज्ञान जाणणारे आहेत, अध्यात्म ज्ञान जाणणारे आहेत, योग जाणणारे आहेत, योग या करणारे आहेत, ज्ञानी आहेत, वरिष्ठ आहेत, सर्व आहेत. पण
नामदेवासारखा अल्पच सांगितलंय त्यांनी, किंचित सांगितलंय, पण अमृतापेक्षा सखोल सांगितलंय. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, योगी बैसले वज्रासनी विरक्तपणेही वर्तो तजनी परिणामयाय पाहता नयनी त्रिभुवनीही दिसेना. योगी वज्रासनामध्ये बसतायत, योगी याग करतायत आणि ती योगी करत असताना वज्रासनामध्ये असताना विरक्त असतायत. त्यांना कशाचीच आशा नसते, संसारामधून ते विरक्त बाजूला असतात. असे जरी असले तरी नामदेवासारखा विरक्त वैरागी कुणी नसेल. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, नामयाच्या भक्तीच्या खुणा कदान कळती इतर जना विठेवरी ठाकला पंढरी राणा त्या रुक्मिणी रमणा वाचून या. अहो नामदेवानं जी देवाची भक्ती केली आहे, नामदेवासारखी भक्ती दुसरं कुणाला जमत नाही महाराज. नामदेवाच्या अंतरंगाच्या ज्या खुणा आहेत फक्त एकालाच कळतायत. कुणाला? जो विटेवरती उभा आहे, जो विटेवरती उभा असणारा भगवंत आहे त्यालाच नामदेवाच्या मनातलं कळतं, नामदेवाच्या खुणा कळतात. इतरांना नामदेवाचं हृदय कळत नाही. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, या परिसंवाद नित्य नित्य मार्ग करती स्वानंद भरीत तो हसना पुरा अकस्मात तीर्थ करीत पातले. आता झाली कथेला सुरुवात. ही रस्त्यानं जात होती महाराज. कोण? ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज. मग रस्त्यानं जाताना चर्चा काय करावी? किती एकर आहेत, मुलं किती आहेत, लेकरं किती आहेत, काही गरज आहे का? त्यांनी विचारच केला असता ना. नामदेव महाराजाला विचारलं असतं किती लेकर आहेत तुम्हाला, जमीन किती एकर आहे, बोलले असते ज्ञानेश्वर महाराज. पण ती बोलण्याचं ठिकाण होतं का? आज बी लोक महाराज जाते पंढरपूरला, 7 दिवस चालत जाते, पण देवाचं भजन करीतच नाही. बाकीचा आगाव कुटाणा ह्याच्या त्याचे कुटाणे काढत बसते. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज चाललेत, तीर्थाटनाला चाललेत, पण जात असताना या अध्यात्माच्या गोष्टी आहेत. तुम्हाला आलेला अनुभव सांगा, आमच्याकडचं ज्ञान सांगतो. रामायणाचा अध्याय कोणता आहे, किती आहे, कोणत्या अध्यायात काय कथा आहे, भक्ती विजयात काय आहे, नवनाथात काय, हे संवाद झाले पाहिजे. रस्त्याने जात असताना महाराजाला भेटला की देवावर विषय आला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजांचा हा संवाद होता आतापर्यंत चालत आलेला. आणि असा संवाद करत 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 हस्तिनापूर नावाचं गाव आहे पूर्वी, आता धर्मराजाचं ते गाव होतं. ते हस्तिनापुरामध्ये हे दोघ जण आले. आल्यावर काय झालं? नामदेव प्रेम करून गातासे श्री हरीचे गुण नगरा समीप येत झालं पाहती जण सगळीक. नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज निघाले आणि जात असताना भगवंताचं भजन करत होते. देवाचं भजन नामदेवाच्या मुखामध्ये होतं. आणि रस्त्यावरची जी लोक आहेत, घरामधली जी लोक आहेत, गल्लीतली जी लोक आहेत, ह्या दोघांना पाहत होती. असं सांगतात, अद्भुत प्रेम ऐकून कानी नामयासी येती लोटांगणी टाळवीने मृदंग घेऊन सकीर्तनी नाचती. आणि मग नामदेव महाराजांचा अद्भुत कीर्ती ऐकली लोकांनी, गावातल्या लोकांनी. म्हणून त्यांच्या दर्शनाला त्यांना लोटांगण घालीत टाळ विना गावातले घेऊन नामदेवाच्या पुढे भजन करायला लोक येत होती. असं सांगतात, नामयाचे कीर्तन ऐकून अमित मिळाले विश्वजन दिंड्या पताका घेऊन समारंभ मांडिला. नामदेवाचं कीर्तन आहे महाराज. आणि नामदेव कीर्तनामध्ये काय देवाचंच वर्णन करणार आहे. नामदेवाचं कीर्तन आहे म्हणून गावातल्या लोकांना आनंद वाटत होता. आणि सगळेजण टाळ मृदुंग घेऊन, सगळं परिवार घेऊन त्यांच्या कीर्तनाला येऊन बसत होत. असं सांगतात, गरुड टके निशान भेरी वाद्य वाजती अति गजरी आनंद मांडला हस्तिनापुरी जय जयकारी नाम घोषे. आणि त्या ठिकाणी असणाऱ्या पताका आहेत, हातामध्ये टाळ आहे, वीणा आहे, मृदंग आहे. याच्यामध्ये नामदेवाचं कीर्तन. हस्तिनापूर जे आहे ते हस्तिनापुरामध्ये आनंद कीर्तनानं ते दुमदुमून गेलेलं होतं. असं सांगतात, तो नगरवादी तो अविंद राजा नगरात त्याने ऐकला व्रतार्थ पंढरी होय नाम भक्त
तीर्थ करीत पातला. आणि त्या हस्तिनापुरामध्ये एक अविंद राजा होता आणि त्या असणाऱ्या राजानं नामदेवाची कीर्ती ऐकली की बाबा पंढरपुराहून आलाय महाराज, हुशार आहे, ज्ञानी आहे, म्हणून तो असणारा राजा काय करतो ऐका. तो नगरा माझी कीर्तन करी, तेने बोधिल्या नर नारी, माता ऐकून देवसरी, राजा अंतरी क्रोधावला. आणि मग त्या राजानं असं ऐकलं होतं नामदेवाच्या बाबतीमध्ये. तो कीर्तन करत होता, कोण? नामदेव. आणि नामदेव कीर्तन करत असताना त्याच्या कीर्तनामधून स्त्रिया, नर नारी, बाल आबाल सगळ्यांना बोध केला होता. हे ऐकल्यामुळं ते अविंद राजाला राग आला म्हणतात. जैसा उदयासी येता रोहिणीवर, मनी जलपती उगीच तस्कर, की दृष्टी देख सहस्र कर, निशाचर संतापती. आणि मग त्यांनी सांगितलं महाराज, चोरांना रात्रीच मजा वाटते महाराज. सूर्य उगवला की चोरांचं सगळं कार्य थांबतं, चोरांची तळपायाची आग मस्तकाला जाते. किंवा सूर्य उगवला, चंद्र सुद्धा लोपून जातो. तशा पद्धतीनं नामदेवाची कीर्ती त्याच्या गावामध्ये गाजल्यामुळं त्या असणाऱ्या राजाला राग आला म्हणतात. ना तरी वेदांत ज्ञान ऐकुनी, मतवादी उगेच जलपती म्हणी, देवी राजाचे अंतकरणी, देश बहुत उपजला. किंवा एखाद्या सभेमध्ये वेदांताचं ज्ञान चालू आहे, अभ्यासपूर्वक ज्ञान चर्चा चालू आहे, तिथं त्या ठिकाणी अज्ञान लोक आली, ज्यांना काहीच येत नाही ते आले आणि विनाकारण वाद घालू लागली. तसं नामदेवाची कीर्ती ऐकल्याबरोबर त्या असणाऱ्या अविंद राजाला राग आला म्हणतात. मग म्हणे नाम याची हरिकथा, सत्वर जाऊनी पाहावे आता, प्रचित तरी तत्वता, पाखंड मता म्हणावे. त्या राजाने ठरवलं महाराज पंढरपूरहून आलाय महाराज, आणि पंढरपूर आळंदीचं नाव घेतलं की त्याला जरा मोठेपणा येतो महाराज. तीर्थाचं पंढरपूरहून महाराज आला आहे, आगाध ज्ञान आहे, लोक जमा होत आहे. त्या राजाने विचार केला, ही पंढरपूरहून आलंय, आपण जाऊ त्याच्या कीर्तनाला आणि काहीतरी प्रचित पाहू. आपल्याला काहीतरी तिथे वेगळं आश्चर्यकारक दिसलं पाहिजे. आणि असं जर दिसलं नाही, काय येतंय त्याला, बुगा आपलं विना घेऊन पांढरे कपडे घालून गावात फिरत आहे, काय येतंय त्याला, असं आपण त्याच्याकडं द्वैत पाखंड त्याला म्हणू, असं तो राजा विचार करू लागला. मग म्हणे नाव याची हरिकथा, सत्वर जाऊनी पाहावे आता, प्रचित तत्वता, पाखंड मता म्हणावे. ऐसे म्हणून दुराचारी, कीर्तना माझी आला सत्वरी, जैसा भ्रम समे माझारी, मातंग झडकरी पातला. आणि ते आला होता अविंद राजा, ती काही कीर्तन ऐकायला आलेलं नव्हतं, ती कधी पुती पुराणला येत नव्हतं. ही महाराज किती हुशार आहे ती बघायला आलेला होता. कोण? तो राजा आला. जसं ब्रह्मसभेमध्ये पाखंडी यावा, मतवादी यावा, तशा पद्धतीने तो असणारा राजा अविंद राजा नामदेवाच्या कीर्तनामध्ये आला म्हणतात. ना तरी परशावया ब्राह्मणाचे अन्न, पाकशाळेत पातले श्वान, की तारुण्य दशत दारुण, महारोग उद्भवला. किंवा ब्राह्मणाच्या इथलं अन्न सेवन करण्यासाठी त्या असणाऱ्या स्वयंपाकघरामध्ये कुत्रा घुसावा जावं, किंवा तारुण्य आहे शरीरामध्ये तारुण्य असताना, सगळे अवयव सुरक्षित असताना त्याला एक भयंकर रोग व्हावा, तशा पद्धतीने तो राजा आला म्हणतात. तैसाची दुर्बुद्धी एकच मात, एवढी ठाकला कीर्तनात, नाम श्री हरीचे गुण वर्णित, प्रेम भरित ते धवा. तशा पद्धतीने तो असणारा राजा नामदेवाचं कीर्तन ऐकण्यासाठी किंवा त्याची परीक्षा बघण्यासाठी अचानक आला. कुठं? नामदेवाचं जिथं कीर्तन चालू होतं तिथं आला. आणि आल्याबरोबर नामदेवाचं चालू होतं भगवंताचं भजन, त्याच्या स्वरूपाचं वर्णन सांगत होते म्हणतात. टाळ मृदंग विने सुस्वर, नाद तुलमूल अंबर, त्यातही टाळ्याचा गजर, रंग अपार ओढवला. कीर्तन रंगामध्ये आलं होतं महाराज, नामदेवाचं कीर्तन होतं.
आणि नामदेवाच्या कीर्तनात पांडुरंग नाचत होता महाराज येऊन, आणि देवाचं धोतर फिटलेलं देवाला माहिती नव्हतं, एवढं तल्लीन असणारं नामदेवाचं कीर्तन होतं. त्या कीर्तनामध्ये लोक टाळ्या वाजवत होते, मृदुंगाचा आवाज होता, टाळांचा आवाज होता, अशा गजरामध्ये कीर्तन सुरू होतं. तव तेथे अविंदे केले काय, कीर्तनारंगी वधिली गाय, नाम देवासी बोलीला काय, गातो शिकाये कुपराना. आणि त्या अविंदानं महाराज कीर्तन चालू होतं नामदेवांचं. नामदेवाच्या कीर्तनामध्ये ज्ञानेश्वर सुद्धा उपस्थित होते. आणि अशा वेळामध्ये कीर्तन रंगात आल्यावर सुंदर कीर्तन चालू असताना त्या कीर्तनामध्ये अविंदानं राजानं एक गाय मारली, आणि मारून नामदेव महाराजांना काय बोलतो ऐका. धेनूट विशील येत तरी तुझे गायन माणूस ते, नाही तर तुझही येत आपुले हाती वधीन. त्या अविंद राजानं नामदेवांना सांगितलं, इथं गाय मेली, तुझ्या कीर्तनानं, तुझ्या भजनानं, तुझ्या भक्तीनं, तुझ्या गायनानं हे गायला उठव, जिवंत कर. जिवंत केलं तर आम्ही तुला खरं मानू, नाहीतर ह्या गायला जसं मारलंय तसं आम्ही तुला इथं मारू, असं तो राजा नामदेवांना बोलू लागला. ऐसे बोलता दुराचारी चिंताक्रांत नर नारी, वीक्षक पावर निजांतरी प्रेम रंग वितळला. आणि अशा प्रकारचं कृत्य घडल्यानंतर जो कीर्तनाची मजा होती, कीर्तन रंगात आलेलं होतं, ती सगळं वितळलं. जेवढा आनंद श्रोत्यांना झालेला होता, नर नारी स्त्री पुरुषांना जो आनंद झालेला होता कीर्तनाचा, तो सगळा संपला असं सांगतात. जैसे पक्वान पात्री वाढिले, त्यात अकस्मात विष पडिले, की पुस्तक वाचित विझविले, दीपकासी जैसे पतंगे. कीर्तन चालू असताना कीर्तनामध्ये या अविंदानं गाय मारली, तशा पद्धतीनं त्या ठिकाणी एखादा अभ्यासू पुस्तक वाचन करतोय आणि अचानक दिवाळी जावा, किंवा एखादं सुंदर पंचपक्वान्नाचं जेवण करतोय आणि त्या जेवणामध्ये विष पडावं, तशा पद्धतीची अवस्था झाली म्हणतात. ही दरिद्री अशी सापडले निधान, त्यात विषी झाली निर्माण, की सुस्वर्गात आलापधान, तो कंठात कप दाटला. किंवा एखादा दरिद्री आहे महाराज, लहानपणापासून पूर्वीपासून गरीब आहे, त्याला निधान सापडावं, हांडा सापडावा, आणि त्याच्यामध्ये त्याला तिथं हांड्यापाशी येऊन विवशी बसावं, भूत पिरेत पिशाच बसावं. किंवा सुंदर गायन करणारा गायनाचारी आहे, आलाप म्हणत असताना त्याच्या गळ्यामध्ये कप सुटावा, खोकला यावा, अशा पद्धतीची अवस्था झाली म्हणतात. की लक्ष गुणित क्षेत्र पिकले, त्यावर घाला घातला टोळे, की गृही मंगल कृत्य मांडले, तो क्षय तत्काळ पातला. आणि मग त्या ठिकाणी असणारा सुंदर शेत उगवलेला आहे, शेतामध्ये सगळं पीक पिकलेलं आहे, आणि अचानक टोळीनं त्या असणाऱ्या शेतावरती आक्रमण करावं. एखाद्याच्या घरामध्ये मंगल कार्य चालू आहे आणि तिथं अचानक काहीतरी विघ्न पडावं, त्या पद्धतीची अवस्था झाली म्हणतात. चकोर लक्ष तारवहिनीवर, तो आडवा राहू आला सत्वर, की अंग निवांत बैसले, की अगस्तीन प्राचित सागर, सकळ जलचरे तळमळती. किंवा चकोर असतो, तो चकोर चंद्राची वाट पाहत असतो. चंद्राची वाट पाहत असताना अचानक राहू त्या चंद्राच्या आड यावं, किंवा अगस्ती महामुनीनं अगस्ती ऋषीने निश्चिती सोशियेला अपांपती, त्यांनी समुद्राचं प्राशन केल्यावर त्या पाण्यामधले जळचर जसे तळमळतात, तशी अवस्था नामदेवाच्या कीर्तनामध्ये लोकांची झाली म्हणतात. आयशा रीती विशेष पाही, श्रोते अशी वाटले ते समाई, उगेचे निवांत बैसले ठाई, न चाले काही त्या पुढे. अशा पद्धतीने महाराज सगळे तळमळ करत होते, पण कुणाचं काही चालत नव्हतं. राजा होता तो, राजा पुढे कोण काय बोलणार आहे. सगळ्यांना दुःख वाटत होती, तळमळ वाटत होती, पण राजा पुढे काही चालत नव्हतं, म्हणून शांत बसते.
आविंद म्हणे नामयासी कधीही गाये तू उठवीसी काही प्रमाण करून मजसी मग आपुल्या हरीसी आळवी. आणि त्या अविंद राजानं नामदेवांना सांगितलं इथं गाय मेली ती उठव. कधी उठवणार आहे? काहीतरी चमत्कार आम्हाला दाखव. चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार कसा करायचा? तुझ्या देवाला कुणाला बोलवायचं त्याला बोलव, पण ही गाय जिवंत कर, असं तो अविंद राजा नामदेवांना बोलू लागला. ऐसे ऐकुनी वैष्णव वीर तयाशी देत प्रत्युत्तर. आज पासून दिवस 4 लागती साचार नृपनाथा. आणि त्यावेळेस नामदेवांनी त्या राजाला सांगितलं गाय मेलेली गाय उठवणं एवढं सोपं आहे का? आतापासून 4 दिवसाचा वेळ आम्हाला दे आणि येणाऱ्या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये त्या गायीला आम्ही जिवंत करू असं सांगतात. ऐसे ऐकुनी ते बसरी राजा गेला आपुल्या घरी. नामदेव अंतर्यटून श्रीहरी दावा करी अट्टहासे. अशा पद्धतीनं 4 दिवसाची त्याला वेळ दिली, मुदत दिली आणि तो राजा आपल्या घरी निघून गेला. आणि इकडं नामदेवानं भगवंताचा धावा करायला सुरुवात केली. जय दिन दयाळपतीत पावना भक्त वत्सल करुण घना अंतर साक्षी गुण निधाना भक्त भूषणा गोविंदा. जय विधी जनका पयोनिवासा सगुण स्वरूपा ऋषिकेशा मुंडली गवरधा पंढरीशा. जय अविनाशा जगदुरो जय राघवेशा रामनंतका नंदनंदना कंसच्छेदका कौरव अभिमान निर्दळका पांडव रक्षका श्रीकृष्णा. जय गुण समुद्रा आनंद गणा द्रौपदी लज्जा निवारणा रुक्मिणी कांता कमल टोचना भक्तभूषणा पांडुरंगा. ऐसा नामा प्रेम भरित कीर्तना माझी शोक करीत कंठ झाला सदगदित पडते अश्रुपात नेत्रातुनी. अशा पद्धतीनं कीर्तन चालू असताना त्यानं गाय मारली आणि त्या गायीला वाचवायचंय म्हणून असणारे नामदेव महाराज कीर्तनामध्ये डोळ्यामधून पाणी वाहू लागलं आणि भगवंताचा धावा अंतःकरणापासून करू लागले. श्रवणाशी आले विश्वजन तेही तैसिती करती रुदन. एक दिवस पर्यंत दान बैसले होते ते ठाई. आणि मग जी ऐकायला आलेली होती, कीर्तन ऐकायला जी आलेली होती ती सुद्धा तळमळ करत होते, पण एक दिवस तिथं तसेच बसले त्या कीर्तनामध्ये, उठले नाही. तर काय झालं? दिनकर येता उदयासी उठून गेले निजग्रहासी. जैसे दुर्भिक्ष काळी याच काशी दांभिक दाते मोकलिती. रात्रीचं कीर्तन चालू होतं, रात्रभर तिथं बसले. सूर्य उगवला, सगळे आपापल्या घरला निघून गेले असं सांगतात. ना तरी इंद्रिय होताची विकार विषय टाकती नीलाची नर. की तोट देखून विजारधार देश परगणा टाकीती. किंवा त्या ठिकाणी असणारा एखादा विषयी आसक्त माणूस असावा, पण त्याचे इंद्रिय विकळ झाल्यावर, शरीर थकून गेल्यावर त्याच्या अंतःकरणामधली जशी विषयाची कामना संपते त्या पद्धतीने लोक उठून गेली. की शीतकाळ येताची जाण मेघ पडती गगनातून. की लागता सूर्य किरण पतंगी रंग उडतसे. सूर्याची किरण लागल्यावर उन्हामध्ये एकट्या असणारा पतंग आकाशामध्ये उडताय, किंवा थंडीचा काळ आल्यानंतर जसं चंद्र लपून जातो त्या पद्धतीने बोलतात. की राजा रणात पडता जाना टाकून पडे जे सेना. ये आयुष्य हरता प्राणा पुढी सांडून जाणे लगे. किंवा मग त्या ठिकाणी ज्या वेळेस राजाचे सैन्य पण राजा मेल्यावर सैन्य ज्या पद्धतीने पळून जात त्या पद्धतीने लोक आपापल्या घरला निघून गेली. की दरिद्र येता ग्रहस्थ प्रती पिसुर सोय रे मोकली. की वृद्धपण येतात निश्चिती इंद्रिय मोकली ती नराते. वृद्धपण आल्यानंतर ना शरीराची जी इंद्रिय आहे ती काम देत नाही, त्या माणसाचं एक 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 इंद्रिय बर्बाद होऊन जातं. दरिद्री माणूस घरी आल्यावर सोयरी तशा पद्धतीनं त्याला
कंटाळतात तशा पद्धतीने सांगू लागले. देवी नामदेवाचे कीर्तन श्रविण करीत होते जण आरिष्ट देखून याती दारून गेले उठून सकळीक. तशा पद्धतीनं नामदेवाचं कीर्तन चालू होतं, कीर्तन ऐकत होते, पण कीर्तनामध्ये विघ्न आलं, त्याच्यामुळे सगळी लोक उठून आपापल्या घरला निघून गेली. गौतमी मस्तक मांडीवरी घेऊन नामारुदन करी म्हणे पंढरीनाथ श्री हरी पावसत्वरी मज लागी. त्या राजानं नामदेवाला 4 दिवसाचा वेळ दिला होता. त्या असणाऱ्या नामदेवानं गाईचं मुंडकं आपल्या डोक्यावर मांडीवरती घेतलं आणि भगवंताचं भजन करू लागला. म्हणतात रुक्मिणी जवळी झाला निद्रित म्हणून उशीर लागला भूत की प्रेमळ भक्ताच्या कीर्तनात श्रवण करीत वैसला. नामदेवाने देवाला बोलायला सुरुवात केली. बाबा इतका उशीर असतोय का? तुकाराम महाराजांनी लिहिलेलं खोटं आहे का? हाकेसर शिहुडी घालून या हाक मारल्या बरोबर येतोय. ही काय झालं? आम्ही बोलवतोय. रुक्मिणी मातोश्री आईपाशी, रुक्मिणी पत्नीपाशी त्या ठिकाणी निद्रिस्त झाला, किंवा कोण्या भक्ताच्या कीर्तनामध्ये तुम्ही दंग झालात का काय, असं बोलू लागले. योगियांचे ध्यानी गुंतलासी चक्रपाणी अनेक संकट घातले कोणी ते गुंतून राहिला. किंवा योग यागी तप सिद्ध ज्ञानी असताना त्यांच्या भजनामध्ये योगामध्ये गुंतून गेला की काय. कोणी एखादा भक्त असेल, त्या भक्तानं काही संकट घातलं, त्याच्यामध्ये तू रमलास की काय, असं नामदेव महाराज बोलतात. की सगुण उपासक पूजा घेत बैसलासी अदोक्षजा की अमृत पानासी इंद्र राजा घेऊन गेला तुझला. किंवा एखाद्या असणाऱ्या भक्तानं तुझी सगुण रूपाची पूजा करायला लागला, त्या पूजेचा तू स्वीकार करत बसला की काय. किंवा इंद्रदेव येऊन तुला अमृत प्राशन करण्यासाठी घेऊन गेलीत की काय, म्हणून तू यायला वेळ लावला, असं या ठिकाणी बोलतात. यात्रा मिळाली पंढरीसी निजवत आले दर्शनासी म्हणून ऋषिकेशी उशीर फार लाविला. किंवा पंढरपूरला यात्रा आले, सगळे भाविक भक्त पंढरपूर मध्ये जमा झाले आणि त्या भक्तामध्ये तू दंगून गेला की काय, म्हणून आमच्या उपेक्षा केले येत नाहीये. नामदेव महाराज बोलतात. अलंकार वस्त्रभूषणे करून पूजा करीती श्रीमंत जन तेच होऊन तल्लीन माझा विसर पडला का. नामदेवाने सांगितलं, देवा सोन्याला बघून बोलला काय म्हणले. मोठी मोठी श्रीमंत लोक येत आहेत आणि तुझी सोन्याच्या अलंकारानं पूजा करतायत आणि तू तिथं राहिला, आमच्या सारख्याच्या हाकेला तू धावत नाहीये. नामदेव महाराज बोलतात. आयसे करून आयसे 4 दिवसापर्यंत अहोरात्र धावा करीत धरणी शिंपीनी समस्त अश्रुपाते करुनिया. आणि अशा प्रकारे 4 दिवस दावा करत होता महाराज. नामदेवाची चुकी आहे, देवाची काय चुकी आहे याच्यामध्ये? नामदेव महाराज जर म्हणले असते आताच उठवता असतो तर देव आताच आला असता. नामदेव महाराजांनी 4 दिवस मागून गेले. असाच एक दृष्टांत आहे महाराज. द्रौपदीने हाक मारताना मारली, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, म्हणून द्वारकेला जाऊन देवाला यावं लागलं. नामदेवाने 4 दिवस मागवले, 4 दिवस दावा करत बसला. ऐका, आयसे करुणा शब्द ऐकून कानी म्हणे देवास हवसत्वर नाम्यासी ग्रासू पातला काळ जैसे मीनासी नसता जड होऊन व्याकुळ तळमळी. आणि त्यावेळेस नामदेव महाराजांनी देवाला सांगितलं, देवा आता आम्हाला मरण आलंय, कारण गाय जर नाही उठली तर ती राजा मला मारणार आहे. त्याच्यामुळं काळ आला जवळी ग्रासावया, काळ आमच्या जवळ आला आहे आणि काळापासून आम्हाला वाचाव. नामदेव महाराज बोलतात. आयसे करुणा शब्द ऐकून कानी तत्काळ पावला चक्रपाणी नामयाचे हृदय भूनी प्रगट झाले ते धवा. करुण असणारी वाणी भगवंतानं ऐकली भक्ताची आणि भगवंत तात्काळ नामदेवाच्या हृदयामध्ये प्रगट झाले. ऐका, तत्काळ उठविली गाय नामदेवासी म्हणे सावध होय तेने धरून दृढ पाय
बोलीला काय ते ऐका. इथं प्रमाण लागू पडतं महाराज. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. अहो त्याचं भजन केल्यावर काय होत नाही. मेलेली गाय सुद्धा उठू शकते. त्याचं भजन केल्यावर काय अवघड आहे महाराज. आणि भगवंत आले, मेलेली गाय तिथं उठवली, नामदेवांना सावध केलं. देव काय बोलतात ऐका. म्हणे बा कवनिया काझा गुंतलासी आदोक्षजा. 4 दिवस गरुड ध्वजा अंत माझा पाहिला की. नामदेवाने देवाला बोलायला सुरुवात केली. देवा यायचंच होतं तर 4 दिवस वाट बघायला का लावली. लगेच पहिल्या दिवशीच यायचं होतं इथं गाय उठवायला. 4 दिवस तुझा धावा करतो इथं बसून गाय मांडीवरती घेऊन. 4 दिवस तू यायला वेळ का लावला. नामदेव महाराज बोलतात. देव म्हणे रे नामया तू आता प्रतिज्ञा केली वाया. 4 दिवस लागती म्हणून या व्यर्थ कासया बोलिलासी. देवानं सांगितलं नामदेवा मी 4 दिवस यायला लावले, त्यात माझी काय चुकी आहे हो. तू बोलतानाच राजाला बोलला की 4 दिवस ते 4 दिवसात गाय उठवतो. तूच प्रतिज्ञा केली आणि तुझी प्रतिज्ञा आम्हाला पाळावी लागते. तू जर म्हणला असताना आत्ता उठवतो तर मी आत्ता आलो असतो. तूच प्रतिज्ञा केल्यामुळे मी 4 दिवस लावले. भगवंत बोलतात. याची समाई सत्वर उठून ऐसे वदतासी जर. तेव्हाच धावून साचार आलो असतो तुझ पाशी. देवाने सांगितलं नामदेवा तू जर त्या राजाला बोलला असता याताच लगेच याच समयाला लगेच तुझ्या समोर मी गाय उठवतो असं जर बोलला असता तर मी तेव्हाच आलो असतो. तूच 4 दिवसाचा कालावधी मागून घेतला म्हणून मला 4 दिवसाने लागलं. भगवंत बोलतात. तुझाची संकल्प फळाला तुझं व्यर्थ का शब्द ठेवी सिमज. तुम्हा आधीन मी अदोक्षज वरते सहज निज प्रीती. तुझाच संकल्प आहे नामदेवातून. तुझा मला विनाकारण दोष का देतोय. तू प्रतिज्ञा केली 4 दिवसाचा वेळ मागितला म्हणून मला यावं लागलं असं भगवंत बोलतात. भक्तमुखीचे निज वचन तो यथार्थ लागे मज कारण. वाल्मिके भैवी सकतिले जाण तैसेच वर्तने मज लागे. देवाने सांगितलं भक्त जो बोलतोय तो मला करावंच लागतंय. बोलिले वाल्मिक तैसेच करीना वर्तो निदाविन. नामा म्हणे वाल्मिकानं जे बोलले तसं मला वागावं लागलं. भगवंत बोलतात. आरशात पाहती पाहणार तो तैसाच दिसे त्या समोर. देवी मज जैसे भावी तिनर मी जगत उद्धार तैसा तय. देवाने सांगितलं लोक आरशामध्ये बघतायत पण ज्या पद्धतीनं तो आरशामध्ये पाहतोय त्याला तसंच त्याचं स्वरूप दिसणार आहे. तसं भक्त लोक ज्या भावनेतून ज्या पद्धतीनं जिथून मला हाक मारतील तसं मला वागावं लागतं. देव बोलू लागले की काश्मीराचे जैसे लिंग त्यावरी ठेवी दे तैसाची रंग. देवी भक्त ध्यान मी श्रीरंग आवडी सारखा होतसे. आईचे बोलून ते क्षणी अदृश्य झाला चक्रपाणी. नामा पाहिले तर उघडोनी तो गाय उठवणी बैसली. अशा प्रकारे भगवंत नामदेवाचा संवाद झाला. भगवंत अदृश्य झाले. नामदेवानं डोळे उघडले तर समोर मेलेली गाय जिवंत झालेली नामदेवानं पाहिली. ऐसे कौतुक देखून त्वरित रायाशी लोक सांगती मात. नवर ऐकून अद्भुत अविंदते ते पातळा. अशा पद्धतीने कीर्तनामध्ये जिवंत केलेली गाय लोकांनी पाहिलं आणि राजाला जाऊन सांगितलं. राजा तिथं आल्यानंतर कापून टाकले गाईचे शिर ती उठविली देखो इंद्र पवर. नामदेवासी नमस्कार झाली साचार ते समयी. अविंद राजाने विचार केला मी स्वतःच्या हाताने इथं कापून टाकलेली गाय तिचं मुंडकं उडवलेलं गाय त्या नामदेवानं जिवंत केली म्हणून नामदेवाच्या पाया तो राजा पडू लागला. आनंद वाटला सकळ जना म्हणती धन्य नामा वैष्णव जाना. ब्रह्माधिक देवांगना
जयाचा प्रेमान वर्णवे. सगळ्या लोकांना आनंद झाला. नामदेवाचं कौतुकाचं वर्णन तो राजा करू लागला. जय जयकारे पिटी टाळी आनंदली भक्त मंडळी नामा उठून ते वेळी भावे वनमाळी ओवाळी. सगळ्यांनी जय जयकार केला भगवंताच्या नावाचा. नामदेव महाराज उठले, देवाला ओवाळलं म्हणतात. आरती होताची सत्वर सकळ करती जय जयकार म्हणती धन्य हा वैष्णव वीर शारंगधर वश केला. सर्वांनी त्या ठिकाणी नामदेवाचा पांडुरंगाचा कीर्तीचा नामाचा गजर केला आणि लोक म्हणू लागली धन्य असणारा हा वैष्णवाचा भक्त आहे असं सांगतात. पुढे श्रोती देऊन चित्त कथा संगमी व्हावे रत जैसी गंगा सागरात समरस होत निज प्रीती किंवा मानस सर्व येऊन राजांच निवडती दुग्ध पाणी देवी विकल्प टाकूनी ते प्रेम अमृत पैसे विजे तुम्ही अवधान दिले सांगा तरी कधीसे येईल अद्भुत रंग मग प्रसन्न होऊन पांडुरंग करील भोवंग दासाचा जो दीनदयाळ रुक्मिणीकांत पुढे उद्विल ग्रंथ यथार्थ मैपती त्याचा मुद्रांकित निरूप सांगे श्रोतया. स्वस्ती श्री भक्त विजय ग्रंथ ऐकता तुष्ट जगरथ प्रेम ऐका भाविक भक्त दशमाध्याय रसहा. कुंडले कवरधारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.